प्रेज द लॉर्ड सर्वांना. आजच्या पुन्हा एक वार ह्या लहानशा शॉर्ट मेसेजमध्ये येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आहोत आणि आम्हाला माहीत आहे की कधी रॅप्चर होईल, म्हणजेच कधी होईल नेमकं माहिती नाही, पण रॅप्चर होणार आहे. आणि या रॅप्चरमध्ये जे विश्वासणारे शेवटपर्यंत टिकून राहतील तेच उचलले जातील, किंवा ज्यांचा नवा जन्म झालेला आहे आणि जे ख्रिस्ताच्या रक्तानं धुतलेले शुद्ध पवित्र आहेत आणि थोडक्यात मत्ते 7:21-22 प्रमाणे जे स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततात तेच लोक रॅप्चरमध्ये उचलले जातात. रॅप्चरचं निश्चित असं वेळ आपल्याला माहिती नाही, परंतु त्याच्या आधीची ज्या घटना आहेत, चिन्ह आहेत, त्याच्यावरून आम्ही अनुमान लावू शकतो की या दिवसामध्ये आम्ही आता रॅप्चरच्या जवळ आलेलो आहोत. आणि म्हणून रॅप्चरच्या तयारीचा एक भाग, दोन भाग आहेत. त्यातला पहिला भाग स्वतःची तयारी करणे आणि दुसरा भाग आहे इतरांना त्याच्यासाठी तयार करणे. स्वतःची तयारी करण्याचा अर्थ मला स्वतःला देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे, बोलायचं आहे, चालायचं आहे. आणि मी जोपर्यंत जिवंत आहे, म्हणजे जोपर्यंत रॅप्चरमध्ये जात नाही आणि जिवंत आहे, तोपर्यंत मला प्रभूच्या इच्छेप्रमाणे जगायचं, राहायचं आहे. आणि दुसरा भाग म्हणजे जे इतर लोक नरकामध्ये चाललेले आहेत त्यांची तयारी करायची आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन यायचं आहे. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. परंतु आज आम्ही पाहतो की स्वार्थ प्रसार करणे, लोकांना जिंकणे, पापातून त्यांना बाहेर काढणे, याकडं आज पुष्कळ विश्वासणाऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे, आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त आहे. परंतु प्रियांनो, आज आम्हाला एक संधी आहे की जो वेळ आम्हाला मिळालेला आहे किंवा जे आज दिवस आहेत, आम्ही आत्तापर्यंत स्वतःसाठी जगलेलो आहोत. आता आम्ही प्रभूसाठी, लोकांसाठी जगणं गरजेचं आहे. कितीतरी लोक असे आहेत की जे रोज मरत आहेत, नाश पावत आहेत. देवाने आम्हाला पुष्कळ संधी दिलेली आहे. रोज आम्हाला तो संधी देतो की आम्ही कोणाला तरी शुभवर्तमान सांगावं, आणि रोज आम्ही टाळतो, रोज काही ना काहीतरी कारणं काढतो. परंतु आज परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश किंवा हे जे शिक्षण ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच्या मनाची तयारी करावी. आणि हे समजण्यासाठी मला एक घडलेली घटना सांगायची. 1991-92च्या दरम्यान मी सेवेला सुरुवात केली आणि 1993ला माझा 10वीचा पेपर संपला, म्हणजे 10वीची परीक्षा दिली. रिझल्ट आला, 2 विषय माझे गेले आणि ते शिक्षणाचं विचार माझ्या डोक्यातूनच निघून गेला. गणित आणि इंग्लिश हा विषय असा होता की जे मला आवडतच नव्हते. त्रासदायक, कंटाळवाणं आणि फार टेन्शन यायचं. त्यातल्या त्यात इंग्लिश जरा समजत होतं, परंतु गणित मला फार अवघड जात होतं. आणि म्हणून 10वीनंतर मी परत त्या परीक्षेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन चेंज केला आणि तिकडं बघितलंच नाही. आणि परिणाम असा झाला की माझ्या वडिलांनी मला सक्त ताकीद दिली की तुला जर परत परीक्षा द्यायची नाही, पेपर द्यायचे नाहीत, तर तू आतापासूनच काम बघायला सुरुवात कर. आणि मग वडिलांच्या ओळखीने एका ठिकाणी पेंटरच्या हाताखाली काम करण्यासाठी एका व्यक्तीकडे मला ते घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला तुमच्याबरोबर कामावरती घेऊन जावा. आणि प्रियानो, त्या मनुष्याने मला सांगितलं उद्यापासून तो आमच्याबरोबर कामाला ये. आणि मग काहीतरी सटर कामं, पेंटिंगचं काम असल्यामुळे घराचं पेंटिंग, बिल्डिंगचं पेंटिंग, रंगकाम करणे, मी असं त्याच्याबरोबर जाऊ लागलो. एक हेल्पर म्हणून मी तिथं काम करत होतो. साहित्य उचलायचं, ठेवायचं, रंगाचे डबे आणायचे, शिडी पकडणे आणि सांडलेलं जे कलरचे ठिपके आहेत, स्पॉट आहेत, ते पुसणे, अशी प्राथमिक कामं मी करायला लागलो. आणि काही दिवस गेल्यानंतर एक दिवस असं झालं की माझ्या त्या ठेकेदार मालकाने एक मोठा लग्नाचा हॉल नवीनच तयार झाला होता आणि त्याला कलर करायचा होता. परंतु त्याच्या आधी त्या हॉलमध्ये बसवलेली जी फरशी होती त्या फरशीला पुसून काढायचं होतं तेल लावून. आणि मला त्या हॉलमध्ये तो घेऊन गेला त्याच्या गाडीवरती आणि मला तिथं त्या हॉलमध्ये सोडलं आणि मला सांगितलं
की तू ह्या हॉलच्या फरशीला तेल लाव. आणि मग तो निघून गेला. म्हटलं मी दुपारी परत येईन तुला घेऊन जाण्यासाठी. मग एक 10च्या दरम्यान 10-11च्या दरम्यान मी माझे ते काम सुरू केलं. त्यांनी जे मला वस्तू दिल्या होत्या, कपडे आणि तेल वगैरे, ते केमिकल दिलं होतं आणि मग ते मी फरशीला लावत बसलो होतो. दुपारपर्यंत अर्धा हॉल झाला आणि मला त्रास व्हायला लागला. त्रास याचा व्हायला लागला की मी एकटाच आहे, माझ्या संगती बोलायला कोण नाही आहे आणि मला कोणीतरी जोडीदार हवा आहे, मित्र कोणतरी पाहिजे. आणि दुपारी ज्यावेळेस मालक आला आणि मला त्यांनी घेतलं आणि पुन्हा दुसऱ्या साईटवरती गेले आणि दुसऱ्या दिवशी परत मला सांगितलं की तुला ते राहिलेलं फरशीचं काम पूर्ण करायचं आहे. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, मालक मला कोणतरी पार्टनर द्या, मी एकटा काय तिथं त्या हॉलमध्ये काम करणार नाही, कारण एकटाच मला तिथं बोर होऊन जाते, माझ्याशी कोणतरी पार्टनर पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुला कोणतरी एक मुलगा जोडीदार देतो. आणि त्यांनी त्याच्या दुसऱ्या साईटवरचा एक तरुण मुलगा माझ्या संगती पाठवला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी दोघेजण फरशी पुसायचं, ते तेल लावायचं काम करायला लागलो. एका दिवसामध्ये ते तेलाचं काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी आता भिंत रंगवायची असताना मला सांगितलं की हा जो तरुण मुलगा आहे, हा तुझा पार्टनर, याची शिडी पकडायची आणि याला तू मदत करायची. हा भिंतीला कलर लावेल आणि जे खाली रंग सांडत आहे तो पुसून तू काढ. आणि मग मी तसं करत होतो. परंतु अडचण एक झाली की तो नवीन असल्यामुळे जास्त आमचं बोलणं नाही, तेवढंच मोजकं बोलणं, तेवढंच कसं आहे, बरं आहेस का, आणि ज्या काही थोड्याशा गोष्टी आहेत तेवढ्याच चर्चा. आणि एक दिवस असं झालं, एक वेळेस असं झालं, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो आणि जेवता जेवता मी त्याची ओळख काढली, माहिती काढली, कुठनं आलास, कुठं राहतोस, आणि अशा प्रकारे एक आमची चांगली मैत्री झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या आणखीन दिवशी आम्ही सकाळी परत एकत्रित आलो आणि काम करायला सुरुवात केली. 11-12च्या सुमारास माझ्या मनामध्ये एक आवाज यायला लागला की या मुलाला शुभवर्तमान, सुवार्थ सांग, येशूविषयी सांग, माझ्याविषयी सांग. मी विचार केला की हे असं काय घडत आहे आणि मनामध्ये असं विचार आला की तो आत्ताच तर 2 दिवस झालं त्याची ओळख झाली आणि आता त्याला लगेच मी सुवार्थ कशी सांगू. आणि मी तो विषय टाळला आणि परत एक अर्ध्या तासानं पुन्हा माझ्यावरती एक कानामध्ये मला असा दबाव आला आणि माझ्या कानामध्ये एक असा आवाज झाला की त्याला शुभवर्तमान सांग, सुवार्थ सांग. परत मी मनातल्या मनात टाळलं ते, नाही प्रभू आता नाही सांगत, मी नंतर सांगेन. आणि मी तो विषय त्या ठिकाणी टाळायचा प्रयत्न करत होतो. मला लाज पण वाटत होती, थोडीशी मनामध्ये भीती वाटत होती. आणि मग आत्ताच तो ओळखीचा झालेला आहे, त्याला आत्ताच कसं सांगायचं, आणि अशा प्रकारे मी त्या विचारामध्ये अडकून पडलो होतो. आणि दुपारच्या वेळेस जेवणाच्या वेळेच्या आधी परत पवित्र आत्म्यानं तिसऱ्या वेळेस मला दबाव टाकला की त्याला शुभवर्तमान सांग. आणि मी परत तसंच उत्तर दिलं, प्रभू आता नाही सांगत, मी नंतर पुन्हा कधीतरी त्याला सांगेन. आणि मग त्याच वेळेस जसं मी असं मनातल्या मनात बोललो, प्रभू सांगते, आणि आणखीन एक आवाज मला आला, आणखीन एक वाणी मला प्राप्त झाली, अरे त्याला शुभवर्तमान लवकर सांग, तो जर मेला तर त्याला कधी तू सांगशील, कारण तो मरणार आहे. आणि मी म्हटलं, प्रभू तो कसा मरेल, तो तर चांगला आहे. आणि मी टाळायचा प्रयत्न केला, परंतु पवित्र आत्मा माझ्यावर जोर देत होता, त्याला सांग म्हणून. देवाच्या प्रिय लोकांनो, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्ही एकत्र जेवायला बसलो आणि जेवता जेवता त्याला मी प्रश्न केला, काय रे तुला येशू ख्रिस्ताविषयी माहीत आहे का. आणि मग त्याचं नाही असं उत्तर आल्यानंतर हळूहळू मी त्याला जेवता जेवताच येशूचा जन्म, त्याचं कार्य, त्याचं मरण, पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि तो पुन्हा आम्हाला घ्यायसाठी येणार आहे याविषयी सुवार्थ सांगितलं. पापाची जाणीव, पाप काय असतं ते सांगितलं, मूर्तीपूजा, वेगवेगळ्या गोष्टी त्याला पटवून दिल्या. परिणाम असं झाला की तो इतकं शांतपणे ऐकत होता आणि त्याला आत काहीतरी होत होतं, त्याला आनंद वाटत होता. आणि सगळं झाल्यानंतर जेवून आम्ही आराम करत बसलो होतो आणि कोणीच नसल्यामुळे, ठेकेदार नाही, मालक नाही, त्यामुळे आम्ही दोघंच होतो. आणि त्याच्यामुळे असं झालं होतं की
आम्ही निवांत बसलो होतो. जेवल्यानंतरचा जो वेळ होता आम्हाला, तो आम्ही निवांत बसलो होतो. आणि त्यानं मला असं विचारलं की अरे किती सुंदर मला तू सांगितलंस, मी पहिल्यांदाच ऐकलं आणि बरं वाटलं. त्याला पापाविषयी सांगितलं आणि त्याच्याकडून पश्चातापाची प्रार्थना करून घेतली. जात असताना म्हणजे आता संध्याकाळी तो घरी निघाला, मी पण निघालेलो आहे. आणि जात असताना तो मला म्हटला, माझ्या गावामध्ये दर संध्याकाळच्या वेळेस रोज सत्संग कीर्तनाची एक सभा भरत असते, तिथं तू येऊन हे सांगशील का, आमच्या लोकांना पण हे तू सांगशील का. तर मी म्हणलं ठीक आहे, आपण एक दिवस सुट्टीच्या दिवशी ते ठरवूया आणि तुझ्या गावामध्ये देखील मी येऊन सांगेन. आणि मग मनामध्ये एक आनंद होता की मी त्याला शुभवर्तमान सांगितलं. मनावरचं एक ओझं निघून गेलं आणि त्यालासुद्धा बरं वाटलं. आणि त्यानं विशेष म्हणजे पश्चातापाची प्रार्थना देखील त्यावेळेस त्यांनी केली होती. तो तरुण त्याच्या गावी गेला, मी माझ्या घराकडे आलो. दुसऱ्या दिवशी कामावर गेला, तो आला नाही. तिसऱ्या दिवशी कामावर गेलो तरी तो कामावर आला नाही. आणि शेवटी असं झालं की रविवारची सुट्टीचा दिवस आणि आमचा आठवड्याचा पगाराचा दिवस. मला त्याला भेटण्याची फार उत्कंठ इच्छा लागली होती की त्याला मी कधी भेटेन आणि आणखीन येशूविषयी मी त्याला सांगेन. आणि दुसरी इच्छा लागली होती की काय त्याच्या गावामध्ये जाऊन शिकवण्याची एक चांगली संधी आहे. त्याने विचारलं असेल का तिथल्या लोकांना काय म्हटले असतील आणि ते ऐकण्याची एक उत्सुकता लागली होती. पण तो अडचण अशी झाली की त्याची माझी 3-4 दिवस झाली भेटच झाली नाही. तो कामावरच आला नाही. आणि मनात निश्चय केला की आज ठेकेदाराकडं पगार घ्यायला जायचं आणि तो त्या ठिकाणी पगार घ्यायला येईल आणि आपण त्याला भेटूया आणि त्याला बोलूया. आणि ठेकेदाराच्या घरी गेलो आणि पैसेचं पगाराची ज्यावेळेस विचारणी केली, पगार घेतला आणि मी त्याला विचारलं, तो मुलगा आला आहे का, तो नवीन मार्गसंगती दिलेला, तो पगार घेण्यासाठी आला आहे का, मला त्याला भेटायचं. ठेकेदार म्हटला तो पगार घ्यायसाठी आलेला नाही आहे आणि तो इथून पुढं आता येणार पण नाही. मग मी म्हटलं त्याला काय काम सोडलं का, तर नाही म्हणले तो येणार नाही. पण म्हटलं मग त्याचा पगार कसं काय, तर ते म्हटले त्याचा मामा, त्यांचा एक माणूस, मामा आणि तो एक माणूस आलेला आहे, ते समोर बसलेले त्याचे मामा आहेत, ते त्याचा पगार घ्यायसाठी आलेले आहेत, तो त्यांना जाऊन भेट जा. त्या मामाकडे मी गेलो आणि त्यांना विचारलं, अहो तर तुमचा मुलगा का आला नाही कामाला, पगार घ्यायला यायला पाहिजे होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तो 4 दिवस झाला, 4 दिवसाच्या त्या दरम्यान तो 4 दिवस आधीच मरण पावलेला आहे. हे ऐकल्यानंतर तो मरण पावला म्हटल्यानंतर माझ्या अंगाचा थरकाप चालू झाला. मी विचारलं कसं शक्य आहे, 4-5 दिवसाच्या आधी तो माझ्या संगती कामावर होता. होय म्हटला, ज्या दिवशी तो कामावरनं घरी आला त्या दिवशी रात्री मध्यरात्री त्याच्या डोक्यांमध्ये एकदम वेदना सुरू झाल्या, कळा सुरू झाल्या आणि त्या इतक्या तीव्र होत्या की तो ओरडायला लागला. भिंतीवरती त्यानं डोकं आपटून घेतलं. ह्या भिंतीवर डोकं आपट, त्या भिंतीवर डोकं आपट, अशा प्रकारे घरामध्ये त्यांचं एक वातावरण तयार झालं आणि त्रासदायक वातावरण त्या ठिकाणी झालं. परिणाम असा झाला की त्याचे आईवडील अडाणी आणि मध्यरात्रीच्या वेळेस त्यांनी त्याला मंदिरात नेलं, ते राख लावली, अगरबत्तीची राख आणि ते धूप वगैरे त्याच्या माथ्यावर लावलं, तेलाने चोळलं, परंतु काही उपयोग झाला नाही. आणि शेवटी असं ठरलं आता त्याला कुणाची तरी गाडी आणून त्याला पटकन तालुक्याच्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचं. आणि ते नेत असताना, तयारी करत असतानाच तो मरण पावला. त्याचं शरीर एकदम शांत झालं. ते ऐकून माझा हातपाय कापायला लागले आणि मला एकदम क्लिक झालं की देवाचा आत्मा सांगत होता की त्याला शुभवर्तमान सांग, कारण तो आता मरणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनी घडलेली घटना आहे. त्यावेळेस मी साताऱ्यामध्ये राहत होतो. मला का सांगायचं आहे की एक संधी होती मला, आणि ती संधी होती शुभवर्तमान सांगण्याची, आणि त्या मनुष्याला एक संधी होती शुभवर्तमान ऐकण्याची. तो मुलगा मरण पावला, त्याचं परत मला चेहरा, त्याचं दर्शन किंवा त्याची भेट झाली नाही. परंतु मी दुसऱ्या बाजूने असा विचार केला की जर मी त्याला शुभवर्तमान सांगितलं नसतं आणि तसाच तो मेला असता तर काय झालं असतं. प्रियांनो, थोडासा विचार करा की असे कितीतरी लोक देव आमच्या समोर पाठवतो. मुलं, महिला, स्त्रिया, आजी, आजोबा, नातेवाईक, प्रवासी, पेशंट, कामगार, ओळखीचे, अनोळखीचे. आणि मग देवाची इच्छा आहे की आम्ही त्यांचा नाश होण्यापूर्वी त्यांना शुभवर्तमान सांगावं. परंतु आमच्या मनाचा हेकेखोरपणा, आमच्या मनात असलेली लाज, भीती, मी कसं सांगू, तो ऐकल का, आणि या गोष्टीमुळे आम्ही आमचं तोंड बंद करतो.
आणि शुभवर्तमान सांगत नाही, परिणामी लोक नाश पावत आहेत. एहेजकेलच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की तुला ठाऊक असून जर तू सांगितलं नाहीस, सावध केलं नाहीस, तर त्याच्या रक्ताचं झाड मी तुझ्याकडून घेईन. हे वचन मला त्यावेळेस प्रगट झालं. मी प्रभूला त्यावेळेस धन्यवाद पण दिला की प्रभू, मला मिळालेल्या संधीचा मी उपयोग केला. आणि तेव्हापासून एक पूर्ण मनाचा निर्णय केला की ज्यावेळेस मला संधी मिळते, मी शॉर्टमध्ये थोडंसं का होईना शुभवर्तमान त्या व्यक्तीला मी सांगेन. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये देव तुम्हाला संधी देत आहे, पण भविष्यात संधी मिळणार नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये, कुटुंबामध्ये, प्रवासात आणि आजारपण आणि टेन्शनमध्ये जे स्वतःला बांधून घेतलं ना, आता बाहेर पडा त्याच्यातून. देवाने दिलेल्या संधीचा उपयोग करा. देवाने दिलेल्या संधीमध्ये तुमच्या स्वतःची आत्मिक गुंतवणूक करा. आत्मिक जिंकण्याचा व्यापार करा. शुभवर्तमान सांगा, भले ते विश्वास ठेवू देत अथवा नाही ठेवू देत, त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार करू देत अथवा नाही करू द्यात, परंतु तुमची जबाबदारी ही आहे की एक विश्वासणारा नात्याने, प्रभूचा मुलगा मुलगी म्हणून मी शुभवर्तमान सांगणं गरजेचं आहे. विचार करा, आतापर्यंत मी किती संधी आली आणि ती घालवली, संधी नाकारली, संधी ठोकरली. परंतु आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अशा बऱ्याच संध्या येतील, बरेच चान्स येतील की तुम्ही शुभवर्तमान सांगायला पाहिजे. आणि जर तुम्ही सांगत नाही आणि ती व्यक्ती जर तुमच्यापासून लांब जाते, नाश होत असेल, तर तिच्या रक्ताचं झाडं देव तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने म्हणावं, शाब्बास भल्या विश्वासू दासा. होय, आम्हाला ती शाब्बासकी पाहिजे. जगातले गौरव, जगातली संपत्ती आणि माझं एवढं मोठं चर्च आहे, किंवा मी ह्या मंडळीचा पाळक आहे, किंवा मी ह्या मंडळीचा सभासद आहे आणि मी इथं देणग्या दिल्या आणि तिथं देणग्या दिल्या, याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे नरकातून आत्मे बाहेर काढणे. अग्नीमध्ये हात घालून त्या अग्नीतल्या आत्म्यांना बाहेर काढणे. जर ख्रिस्त आमच्यासाठी हे करू शकतो, तर प्रियांनो, तुम्ही ख्रिस्तासाठी आज काय करू शकता? आज तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि प्रार्थना करा की प्रभू, मला शुभवर्तमान सांगण्यासाठी मदत करा. देव तुमचं सहाय्य करू, परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करू आणि पवित्र आत्मा तुम्हाला त्या व्यक्तीला, ज्या समोर येतो तुमच्या, त्या व्यक्तीला शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्या जिभेला स्पर्श करू. काही मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि माझ्या सेवेसाठी आणि ह्या मीडिया सेवेसाठी सुद्धा प्रार्थना करा की प्रभूने असाच माझा देखील उपयोग अनेक लोकांसाठी करून घेऊ. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. थँक्यू. आमेन.